चला सामना सुरू करायचे. सलामी जोडी आपण पाहतोय. सेकंडला ओमकार, 9 सेकंडला विश्वास. 4 षटकांची मॅच. यातून जो जिंकेल तो गोरपे संघाबरोबर खेळेल. तुम्ही काकड संघ ऑलरेडी सुपर 8 मध्ये क्वालिफाय झालाय. सामन्याला सुरुवात होते. पहिलं षटक घेऊन येतात गोलंदाज हर्षल लोंगलेला तुम्ही पाहतायत. हर्षल लोंगले गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल वेगवान तुम्हाला पाहायला मिळतोय. एका बाजूला प्रियांश अर्णव 11 उमरोली संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल डॉट तुम्ही पाहतायत. वेग प्रचंड आहे हर्षलकडे. सोम बिंदास पाटील यांच्याकडे विकेट साठी 500 रुपये. तुम्ही पाहतात प्रियांश अर्णव खुशी 11 उमरोली. भावेश वायली वसारचे कुठे असेल तर या, आपलं स्वागत आहे. शून्यावरती पहिला धक्का लागलाय. ओमकार पाटील बॅक टू द पॅव्हेलियन. हरेश पाटील आले आता. गोलंदाज हर्षलकडे वेग प्रचंड पाहायला मिळतोय आपल्याला. चांगली गोलंदाजी करत असताना हर्षलला तुम्ही पाहतायत. चार षटकांची मॅच. जो संघ जिंकेल तो संघ आजच्या रात्रीतील शेवटची मॅच गोरपे संघाबरोबर खेळेल. त्यामुळे गोरपे टीमचे कॅप्टन आपण इथे उपस्थित राहायचे लवकरात लवकर. काकाडवल संघ ऑलरेडी सुपर 8 मध्ये क्वालिफाय झालाय. 2 सामने जिंकले त्यानंतर बाय मिळाली आहे. फटका सुंदर आहे. पंचाचा इशारा येणं बाकी आहे. पंचांचा इशारा येतोय चौकार. हरेश पाटीलच्या बॅटमधून चौकार आलाय. विश्वास पाटील 9 सेकंडला आहेत. गोलंदाज हर्षल. हर्षलचा बॉल तुम्ही पाहतायत. मिड विकेटला क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेला आहे. सिंगल मिळाली. चांगली गोलंदाजी करत असताना प्रियांश अर्णव खुशी 11 उमरोली संघ. धावसंख्या 5. हर्षल. फटका सुंदर आहे आणि जाईल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. विश्वास पाटीलच्या बॅटमधून पहिला षटकार आलाय. 11 धावा धापल करते कोळेगाव बी संघ. प्रथम बॅटिंग करत असताना 4 षटकांच्या मॅच मध्ये. चांगला वेगवान बॉल होता. फाईन लेगला चांगली फिल्डिंग. षटक क्रमांक पहिले इथे समाप्त होईल. पहिल्या षटकात धावा आल्या त्या 11. उद्या स्पर्धेची तिसरी रात्र तुम्हाला पाहायला मिळते. पहिलीच मॅच असेल बरोबर 6:30 वाजता रिपोर्टिंग करायचे. शिडून बी आणि शेरदिल वाऊंजे. दुसरी मॅच असेल दावलपाडा विरुद्ध चिंचवली देवराज. तिसरी मॅच असेल पाकड्याचा पाडा विरुद्ध पोसरी. चौथी मॅच असेल शिरारपाडा विरुद्ध मांगरुल आणि 5वी मॅच असेल कुशिवली विरुद्ध नेवाली. म्हणजे शिडून बी आणि वाऊंजे शेरदिल आपल्याला 6:30 वाजता रिपोर्टिंग करायचे. 6:45 मॅच सुरू होईल.
गणेश घारे आलेत दुसऱ्या षटकामध्ये. आपण पाहतो 4 ओव्हरच्या मॅचमध्ये 4 गोलंदाज वापरणं बंधनकारक आहे, त्यामुळे गणेशला इन्व्हाइट केले. गोलंदाजी मार्कवर गणेश. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. 15 चौकार आलाय हरेशच्या बॅटमधून. इथे चेंडू उंच गेलाय आणि जाईल मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. चांगली बॅटिंग करत असताना हरीश पाटीलच्या बॅटमधून चौकारानंतर आलेला हा षटकार तुम्हाला पाहायला मिळतोय. धावसंख्या वेगाने पुढे सरकली ती 21 वरती आपल्याला पाहायला मिळते. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज गणेश घारेच्या विरोधात चौकारनंतर षटकार ठोकलाय, त्यामुळे आता दबाव असेल गणेशवरती. राईट मोर द विकेट. आता गणेशने कमबॅक केलंय, मात्र ऑफस्टम्पच्या बाहेर आहे. पंच वाईट चिकून करतायत. एकने धावसंख्या पुढे सरकते ती 22. प्रथम बॅटिंग करत असताना कोलेगाव बी. कशी कोळेगाव ए संघाने 45 केले होते, मात्र बंटीने जबरदस्त गोलंदाजी केली. शेवटच्या षटकामध्ये चुरस निर्माण केली होती. किशोरचा झेल पकडला असत तर कदाचित मॅच टर्न झाली असती. एक सिंगल इथे मिळाली. एकने धावसंख्या पुढे सरकते ती 23 वरती. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 23 धावा. स्वर्गीय रामशेठ मात्रे प्रतिष्ठान व जय भोले क्रिकेट संघ मात्रेपाडा आयोजित आमदार चषकचं दमदार आयोजन. स्पर्धेची दुसरी रात्र 5 रात्र चालणारी स्पर्धा. तेवीस धावा तापलक होती. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना समोर खेळत आहेत लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. पंचांना वाटलं तरच पंच रिव्ह्यू घेऊ शकतात, लक्षात घ्या. 2 धावा इथे पूर्ण झाल्यात. पंचांनी रिव्ह्यू घेतलाय, त्यामुळे चेक केलं जाईल. रिव्ह्यू घेण्यात आलेले पंचांच्या माध्यमातून रनआउटसाठी. चेक केलं जाते. फलंदाज आउट आहे रनआउटच्या स्वरूपात. करत असताना खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट तुम्हाला पाहायला मिळते, त्यामुळे एकच रन्स मिळेल.
24 धावा झाल्यात. आता व्हाईट बॉल आलाय. लेग स्टंपच्या बाहेर सौरभ आलेत बॅटिंग करण्यासाठी. धावसंख्या 25. वरती 2 विकेट. कोळेगाव बी संघ प्रथम बॅटिंग करत असताना गोलंदाज मार्कवर वेगवान चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी करत असताना गणेश घारेने चांगला कमबॅक केलाय. चौकार षटकार लागल्यानंतर धावसंख्या स्थिर आहे 25 वरती 2. एका बाजूला कर्जत विभागातील संघ तुम्हाला पाहायला मिळतोय तो प्रियांश अर्णव खुशी 11 उमरोली समोर खेळत आहेत. क्षेत्ररक्षक वेगाने आले. चांगली फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळाली. इथे 2 धावा पूर्ण झाल्या आहेत. बॅकअप चांगलं नसतं तर कदाचित चौकार आला असता. दोन षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या ती 27. प्रथम बॅटिंग करत असताना कोळेगाव बी. यातून विजेता संघाने गोरपेमध्ये मॅच होईल. त्यामुळे गोरपे टीमच्या कॅप्टन इथे उपस्थित राहायचे. दोन षटकात 27 धावा. तिसरं षटक घेऊन येते गोलंदाज अक्षय आलेत गोलंदाजी करण्यासाठी. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज अक्षय. दोन षटकात धावांची गती चांगली आहे. कोळेगाव बी संघाची 27 धावा झालेल्या आहेत. अजून 25 ते 26 धावा आले तर 50+ धावा होऊ शकतात या मॅचमध्ये. फ्रंट लाईट मध्ये तुम्ही खेळतायत, नाईट स्पर्धा खेळतात, त्यामुळे 50+ चेस करणं थोडंसं कठीण जाऊ शकतात. पहिलाच बॉल. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. अक्षयने पहिलाच बॉल डॉट टाकलाय. चांगली गोलंदाजी करत असताना अक्षय. तिसऱ्या षटकाची सुरुवात त्याने चांगली केली आहे. सत्तावीस धावा दाबालकोती लागल्यात. ऑन साईडला खेळायचं होतं. हलकंसं अपील करण्यात आलंय. पंचांचा लेग बाईटचा इशारा येतोय. संख्या 28 धावा तुम्हाला दाबालकोती पाहायला मिळत आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना धावा दाबालकोती. गोलंदाज अक्षय गोलंदाजी मार्कवर. अकुटप्प्याचा बॉल होता. टायमिंग झालं नाहीये. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आणि एक चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद होईल. विश्वास पाटीलची काही समाप्त. वरती तिसरा धक्का लागत असताना कोळेगाव 20 संघाला तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 4 ओव्हरची मॅच. दोन्ही संघाने एक सामना जिंकला. इथून जो जिंकेल तो आजच्या रात्रीतली शेवटची मॅच गोरपे संघावर खेळेल. लॉंगॉनच्या दिशेने खेळत आहेत. क्षेत्ररक्षक डीप बंद वेगाने आलेत. थ्रो फेकी बघा किती वेगाने केली. एक धाव मिळाली. धावसंख्या 29. अक्षयने धावा तर थोड्याशा थांबवल्या. त्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी करत असताना अक्षय लोगलेला तुम्ही पाहतायत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. अक्षय
चला जास्त वेळ घेऊ नका. तिसरे पंच. गोलंदाजीमध्ये आक्षेप घेण्यात आलेला आहे. त्यामुळे तिसरे पंच योगेश म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. चार्जा इंटरनॅशनल मध्ये सुद्धा आपण पाहिलं 10 PLच्या स्पर्धेत पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण करणारा खेळाडू आपण पाहतोय योगेश म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये जात असताना तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत. अक्षयच्या गोलंदाजीमध्ये आक्षेप घेण्यात आलेला आहे. आता बघा ते सिद्ध झालं तर तो गोलंदाजी करू शकत नाही. मात्र योगेश म्हात्रे आलेत. अक्षय डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. एकच धाव बॅटने दिली. एक लेग बाईज. एकोणतीस धावा झालेत. एक सिंगल मिळाले. षटक क्रमांक 30 ते समाप्त होईल. चांगली गोलंदाजी केली या ओव्हरमध्ये. 2च धावा बॅटने दिल्या. एक लेग बाय. एकंदरीत 3 धावा आल्या. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 30. कोळेगाव बी संघ 10.00च्या सरासरीने. शेवटचं षटक शिल्लक आहे. चला उमरोली संघ लगेच फिल्डिंग लावून घ्या प्लीज. भावेश लोंगले आलेत शेवटच्या षटकामध्ये. पहिल्या मॅच मध्ये मला तो मॅचचा पुरस्कार मिळाला होता ते भावेश लोंगले तुम्हाला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्कवर. भावेश लोगले शेवटच्या षटकामध्ये 30 धावा झाल्या. सौरभला थोडंसं आक्रमक व्हावं लागेल आता या मॅच मध्ये. तीस धावा झाल्यात. 30 धावा दाखल करती. गोलंदाज सज्ज होते. भावेश पहिल्या मॅचचा हिरो. त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला होता. बॅटिंग चांगली केली होती भावेशने. तोच भावेश तुम्हाला पाहायला मिळतोय शेवटच्या स्लॉगवरच्या षटकामध्ये. आणि खराब फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळाली. रमाकांत पवार सरांचा इशारा येईल. चौकार. धावसंख्या 34. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. रनवे मध्ये थोडासा प्रॉब्लेम आला त्यामुळे थांबतायत. चौतीस धावा दाखल करावी लागले. शेवटचं षटक बारगस्त असताना 4 षटकांच्या मॅच मध्ये कमीत कमी 40-45 टार्गेट चांगलं असू शकतो. गोलंदाज सज्ज होते पुन्हा एकदा भावेश. लेगबायच्या सुरुवात 1 धाव मिळाली. 1ने धावसंख्या पुढे सरकली ती 35 वरती. स्ट्राइक एंडला भूषण पाटील येत आहेत. शेवटच्या 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. बघायचं इथून काय टार्गेट सेट करेल कोळेगाव 20 संघ. प्रियांश अर्णव खुशी 11 उमरोली संघ समोर. पस्तीस धावा तुम्ही धापलकावती पाहत आहेत.
भावेश गोलंदाजी मार्कवर. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. आपण पाहतो एक चांगला झेल टिपलाय अक्षयने, एक चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद. भावेशला यश मिळाल्याने तर बॅटिंग करण्यासाठी सुद्धा भावेश आलेत. सौरभ नॉन स्ट्राईक एंडला आहेत. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या 2 षटकात 27 धावा होत्या कोळेगाव बी संघाच्या, मात्र त्यानंतर कमबॅक केलाय तो उमरोली संघाने. फटका सुंदर आहे. भावेश मैदानात आले आणि चेंडूला पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. मिळालाय का, नाही तर नवीन चेंडू दिला जाईल. धन्यवाद आमच्या लाडक्या प्रेक्षकांना. जावा. धन्यवाद संदीप भाणे. फलंदाज रनआउट. ज्या फलंदाजाने षटकार मारला होता त्याची विकेट सॅक्रिफाईस झाली. 41 वरती 5वा धक्का कोळेगाव बी संघाला. तर शेवटचा बॉल शिल्लक आहे. बॅट्समन लगेच पाठवा प्लीज. वरती 5वा धक्का. नवीन बॅटर आलेत पराग पाटील, मात्र ते नॉन स्ट्राईक एंडला आहेत. स्ट्राईक एंडला सौरभने आत्मविश्वासाने स्ट्राईक घेतली, मात्र शेवटचा बॉल गोलंदाज भावेश. आणि याचमुळे भावेशने आपण पाहिलं तर भावेशची विकेट सॅक्रिफाईस करून सौरभने स्ट्राईक घेतली स्वतःकडे आणि ठोकलाय षटकार. सत्तेचाळीस केले. आता 12च्या सरासरीने उमरोली संघाला 48 धावा चेस करायचे. गोरपे टीमचे कॅप्टन आपण इथे उपस्थित राहायचे. यातून विजेता संघ आणि गोरपेमध्ये आजच्या रात्रीतली शेवटची मॅच होईल. काकडवल संघ ऑलरेडी सुपर 8 मध्ये क्वालिफाय झालाय.
त्यानंतर यानंतर कोरपे आणि यातून विजेता संघ लगेचच मॅच होईल. त्यामुळे गोरपे संघाचे कॅप्टन इथे उपस्थित राहायचे. 48 धावांचा पाठलाग कशा प्रकारे करेल उमरोली संघ ऐकण्यात जाणार. दुसऱ्या सत्रामध्ये करण काळे यांच्याकडे आमदार चषक तुम्ही पाहते ज्यांच्या नावाने स्पर्धा पाहत आहेत. सुरुवाती गणपत गायकवाड आपल्या सर्वांच्या लाडक्या आमदार, त्यांना गणपत शेठ गायकवाड साहेबांचे कटआउट तुम्हाला पाहायला मिळते. सलग 3 वेळा आमदारपदी ते विराजमान होते आणि आता त्यांच्या सौभाग्यवती आमदार आहेत आणि त्यांच्याच नावाची स्पर्धा स्वर्गीय रामशेठ मात्रे प्रतिष्ठानवर जय भोले क्रिकेट संघ मात्रेपाडा आयोजित आमदार चषकचं दमदार आयोजन तुम्हाला पाहायला मिळते. वसारचे युवा उद्योजक भावेश वायले यांचे आगमन झाले. त्यांचे हार्दिक स्वागत. या भावेश वायले आपले मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. तर 48 धावांचा पाठलाग करायचं या मॅच मध्ये आपण पाहतोय उमरोली संघाला. गोरपे टीमचे कॅप्टन आपण इथे उपस्थित राहायचे लगेच. शरद आणि भावेश ही सलामी जोडी आपल्या पाहायला मिळते आणि पहिलं षटक घेऊन येते गोलंदाज निहाल पाटील. पहिलाच बॉल पॉइंटच्या दिशेने वेगाने जाईल, सीमारेषेच्या बाहेर चौकार. उद्या बरोबर 6:30 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. शिडून बी आणि शेरदील वाउंजे, त्यानंतर डावलपाडा विरुद्ध देवराजचा चिंचिवली, त्यानंतर पागड्याचा पाडा विरुद्ध स्वर्गीय राममात्रे प्रतिष्ठान पोसरी. तिसरी मॅच चौकार आलाय. चौथी मॅच असेल शेलारपाडा विरुद्ध मांगरूळ आणि पाचवी मॅच असेल कुशिवली विरुद्ध निवाली. मात्र 6:30 रिपोर्टिंग करायचं, लक्षात घ्या. शिडून बी आणि वाउंजे 6:45 टॉस होईल आणि 7 बरोबर पहिला बॉल पडेल. लक्षात घ्या, जो कॅप्टन उपस्थित नसेल पेनल्टी लागेल.
बॅक टू बॅक 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. शरद पहिल्या मॅच मध्ये सुद्धा अशीच सुरुवात केली होती शरदने. तो शरद तुम्हाला पाहायला मिळतोय. फटका उंच गेलाय. सौरभ आलेत बघा मिड विकेटला. जजमेंट त्यांचा चांगला आहे. शरदला माघारी परतावं लागेल. 8 वरती पहिला धक्का उमरोली टीमला. हर्षल आले बॅटिंग करण्यासाठी. 8 वरती पहिला धक्का लागलाय उमरोली संघाला. आठ वरती पहिला धक्का लागलाय. यश मिळाले गोलंदाज निहाल पाटीलला. आठ वरती पहिला धक्का. 48 धावांचा पाठलाग करायचा आहे. टप्प्याचा बॉल होता त्याला पाठवलाय. चार धावांसाठी चौकार. हर्षल लोंगलेच्या बॅटमधून चौकार आलाय पहिला. शरदने 2 चौकार दाखवले होते. तो तिसऱ्या बॉलवरती आउट झाला. चौथ्या बॉलवरती पुन्हा चौकार आलाय. 4 बॉलमध्ये 12 धाबा आल्यात उमरोली संघाला. 48 धावांचा पाठलाग करत असताना सरासरी जी हवी होती 12.00 ती 4 बॉलमध्येच 12 आल्यात. म्हणजे सुरुवात चांगली झाली आहे. मागच्या बॉलवरती विकेट गेली असं वाटलंही नाही, कारण की पहिल्याच बॉल फेस करत असताना हर्षलने चौकार टोकलाय. आता निहाल पाटीलला पलटवार करावा लागेल, कमबॅक करावा लागेल. निहाल अकुटप्प्याचा बॉल होता. वेगवान फटका आहे. स्क्वेअर लेकाने मिड विकेटच्या मधून सीमारेषेच्या बाहेर चौकार. चार चौकार आलेत. धावसंख्या 16. हाही फटका चांगला आहे. कव्हरच्या दिशेने आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 5 चौकार एकाच ओव्हरमध्ये पाहायला मिळालेत. 20 आता 18 बॉलमध्ये 28 अजूनही करायचे आहेत उमरोली टीमला. मध्ये बघा 20. पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती चौकार, तिसऱ्या बॉलवरती विकेट, चौथ्या बॉलवरती चौकार, 5व्या बॉलवरती चौकार आणि 6व्या बॉलवरती चौकार. सलग 3 चौकार हर्षलच्या बॅटमधून आलेत.
भावेशला अजूनही खातं उघडायचं या मॅच मध्ये. पहिल्या मॅचचा हिरो सौरभ पाटील आलेत. 18 बॉलमध्ये 28 आता करायचे. मॅच थोडीशी सोपी झाली उमरोली टीमसाठी. म्हणजे यातून विजेता संघ गोरपे संघावर मॅच खेळेल, त्यामुळे गोरपे टीमचे कॅप्टन हलकस अपील करण्यात आलेलं आहे. तर सौरभने कोणत्याही प्रकारचं अपील केलं नाही, कारण त्याला माहिती आहे चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाहीये. सतरा बॉलचा खेळ शिल्लक. 28 करायचे. चेंडू हवेत आहे. सौरभने कॉल दिलाय, माझा झेल आहे, मी पकडणार. भावेश मागच्या मॅचचा हिरो या मॅच मध्ये झिरो. चांगली गोलंदाजी केली. पहिल्या ओव्हरमध्ये 20 आल्या होत्या, मात्र कुठेही दबाव पाहायला मिळाला नाही सौरभवरती. पहिला बॉल डॉट, त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती विकेट मिळाली नाही. आता रत्नदीप आलेत बॅटिंग करण्यासाठी. चौथ्या क्रमांकावरती 28 धावा अजूनही करायचे आहेत. 16 बॉलचा खेळ शिल्लक आहे. मॅच बनवू शकते इथून. विकेट रेग्युलर इंटरेस्ट मध्ये घेतले कोळेगाव बी ने, तो कोळेगाव बी संघ पलटवार करेल या मॅच मध्ये. इथे चेंडू हवेत आहे. सौरभ आले झेल खाली. बघा कार्बन कमाल कॅच फॉलो थ्रू मध्ये. तिसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये लागत असताना रत्नदीप आल्या पावली माघारी परतलेत. चौंबणारे गोलंदाज सौरभ पाटील. बघा या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक तो पूर्ण करेल का. आमदार चषक मधली बॅटिंग करण्यासाठी आलेत चेतन. पलटवार केलाय. 15 बॉल मध्ये 28 आता करायचे या मॅच मध्ये. आता डावखरे हाताचा बॅटर आलाय मैदानाच्या आतमध्ये. 15 बॉल 28 रन्स. गोलंदाज सौरभ हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. काय गोलंदाजी केली. शेवटी पहिल्या इनिंगचा गोड केला होता सौरभने षटकार मारत असताना, आणि तोच सौरभ तुम्हाला पाहायला भीतोय. चला थोडंसं फास्ट खेळा. एक मॅच अजूनही बाकी आहे कोळेगाव. थोडीशी घाई करा प्लीज. जास्त वेळ चाललाय. सौरभ गोलंदाजी मार्कवर. व्हाईट बॉलचा इशारा आलाय आणि त्यासाठी कदाचित ही हलकीशी अपील होती. आता पंचांवरती दबाव नाहीये. अखेर 1 रन्स मिळाले. ती उमरोली टीमला 21 धावा झाल्यात. 15 बॉलमध्ये 27 करायचे अजूनही. येणारे 15 चेंडू 27 धावा. डावखुऱ्याचा बॅटर चेतन लोगले आलेत मैदानाच्या आतमध्ये.
चांगला बॉल होता, डॉट बॉलची ते समाप्ती होईल. 14 चेंडू, योग्य डिसिजन. रमाकांत पवार सरांचं मी कौतुक करेल, हा चेंडू लेग स्टंपवरून गेलाय. 14 बॉल 27 आता या मॅच मध्ये करायचे. दबाव वाढलाय आता उमरोली टीम वरती. सौरभ गोलंदाजी मार्कवर, सेकंडला चेतन. हा वाईट बॉल आहे, ऑप्शनच्या कदाचित बाहेर होता. 14 बॉल 26 रन्स या मॅच मध्ये करायचे. 22 धावा झालेत. 48चा पाठलाग करत असताना उमरोली संघ त्यांना फाईट करतोय तो कोळेगाव बी. सौरभ गोलंदाजी मार्कवर. इथे चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, चांगला झेल टिपलाय. चेतन सुद्धा शून्यावरती बाद. काय गोलंदाजी केली सौरभने आतापर्यंत. आता चेंडू शिल्लक 13. ओमकार पाटीलने एक चांगला झेल टिपलाय. 13 बॉल 26. कोळेगावचे प्रेक्षक आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. आपल्या संघाला सपोर्ट करत असताना काय गोलंदाजी केली आहे सौरभने आतापर्यंत. 13 बॉल आता 26 करायचे आहेत. मॅच ऑन झाली आता कोळेगाव बी टीम साठी. कोळेगाव ए संघाने एक चांगली फाईट दिली होती, मात्र शेवटच्या क्षणाला तो संघ पराभूत झाला. मध्ये ते आता कोळेगाव बी ने पलटवार केलाय. बॅटिंग करण्यासाठी आलेत गणेश घारे. गणेश घारेने पहिलाच बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून पाठवलाय, सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. काय फटका होता, शॉट ऑफ द डे असं म्हटलं ते अवघड ठरणार नाहीये. फलंदाज गणेश घारेच्या बॅटमधून जो षटकार आला, काय फटका होता. टायमिंग काय होतं. ज्या गोलंदाजाने 3 विकेट घेतले होते त्याच्याच विरोधात षटकार ठोकला. आणि आता गोलंदाजी करण्यासाठी आले तिसऱ्या षटकामध्ये भूषण पाटील. 12 बॉलमध्ये आता 20 करायचे आहेत. बारा चेंडू 20 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. गोलंदाज भूषण पाटील आलेत आणि फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळते. भूषण पाटीलचा 11 बॉल 20. हर्षल लोंगले स्ट्राईक एंडला आहेत. 11 बॉल मध्ये 20 करायचे आहेत. 9 सेकंडला गणेश घारेत. अकरा चेंडू 20 धावा. हा चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने खेळत आहेत. क्षेत्ररक्षक डीप मध्ये. एकच धाव मिळेल. 10 चेंडू 19 धावा या मॅच मध्ये आता करायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. दहा चेंडू 19 धावा. बघायचंय भूषण पलटवार करेल का, एखादी विकेट घेईल का या मॅच मध्ये. कोळेगाव संघ एक भूषण चांगला गोलंदाज आहे. रिव्हर्सच्या माध्यमातून फटका चांगला आहे. थर्डमॅनला बीट करून सीमारेषेच्या बाहेर जाईल.
4 धावांसाठी चौकार. नाही तर सध्या वन साइड गणेश गारे आहेत, कारण एक षटकार एक चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. 9 चेंडू 15 धावा. हाई फटका चांगला आहे. मनीष कोलेकरची आठवण करून देणारा हा फटका 360 डिग्री मध्ये ठोकलाय. सिक्सर. ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. मनीष कोलेकरची आठवण झाली पालेगावच्या. मिस्टर 360 पांड्या. तर नितीन मात्रे असतील वसारचे, त्यांची आठवण झाली. असेच फटके ते खेळतात. 8 बॉल 9. हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. एकच धाव मिळेल. 7 चेंडू आणि आता 8 धावा करायच्या आहेत उमरोली संघाला. पलटवार केलाय गणेश घारेने. वैयक्तिक 17 धावा त्यांनी या मॅच मध्ये बनवल्या 4 बॉल मध्येच. चांगली बॅटिंग. 7 चेंडू आता 8 करायचे. स्ट्राइक एंडला हर्षल, जो 3ऱ्या क्रमांकावरती आलाय. हर्षद लोगले. भूषण गोलंदाजी मार्कवर. इथे सिंगल मिळाली. 6 चेंडू आणि आता 7 धावांची गरज उमरोली संघाला या मॅच मध्ये. आजच्या दिवसाची पहिलीच मॅच दिवा विरुद्ध गोरपे झाली होती. गोरपे संघाने 84 धावा कुठल्या होत्या. तो संघ आजच्या रात्रीतली शेवटची मॅच केली. यातून विजेत्या संघासोबत गावदेवी काकडवल संघ ऑलरेडी सुपर 8 मध्ये क्वालिफाय झालाय. चला फिल्डिंग लगेच सेट करा कोळेगाव. यानंतर अजून एक मॅच आहे. लवकर जा, लवकर बाहेर या. 6 चेंडू मध्ये 7 करायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग. ओमकार पाटील आले शेवटच्या षटकामध्ये. चार विकेट गेले आहेत, मात्र कंपल्सरी चेसिंग. सहा चेंडू 7 धावांची गरज. जसे मैदानात गणेश घारे आले, मॅच पूर्णपणे त्यांनी टर्न केली म्हणतात. सध्या ते नॉन स्ट्राइक एंडला आहेत. चांगली बॅटिंग केली या मॅच मध्ये. पहिल्याच बॉलवरती त्याने षटकार, त्यानंतर चौकार, त्यानंतर षटकार, त्यानंतर सिंगल. ओमकार पाटील 6 बॉल 7. पहिलाच बॉल. वाईडिश लॉंगांच्या दिशेने खेळतायत. फिल्डिंग थोडीशी खराब झाली होती. रनआउटची संधी होती. थ्रो फेकी खराब आहे. 2 धावा इथे मिळाल्यात. 5 चेंडू आणि आता 5 धावांची गरज आहे उमरोली संघाला. पाच चेंडू 5 धावांची गरज. चला कॅप्टन उपस्थित राहायचंय गोरपे टीम. पाच चेंडू आणि 5 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. वाईट बॉल आहे. ऑप्शनच्या भरपूर बाहेर होता. 5 बॉल मध्ये आता 4 करायचे आहेत.
येणारे 5 चेंडू आणि 4 धावांची गरज. हा चेंडू उंच गेलाय आणि मॅच झाली फिनिश आणि सामना जिंकलाय तो उमरोली संघाने आणि त्यांची फाईट असेल ती आता गोरपे संघासोबत. कोळेगाव बीच्या कॅप्टनने संपर्क साधायचा आहे. उमरोली आणि गोरपे